आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण गाऊया. नमा परममंगला गौरव तुला. करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो प्रभू. प्रेमळ देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतली प्रभू, संरक्षण केलंस. याबद्दल आज आम्ही तुझे आभार मानित आहोत. आभार मानित तुझ्या समोर आम्ही येत असताना तुला आग्रहाने विनंती देखील करतो की आमच्या अपराधांचे आणि आमच्या चुकांचे प्रभू तू आम्हाला क्षमा कर, आमचं सहाय्य कर प्रभू. पवित्र देव बाप्पा, आजच्या या भक्तीमध्ये तू आम्हाला सहाय्य कर. पवित्र देव बाप्पा, तुझा धन्यवाद करण्याकरिता, तुझं गुणगान करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. विशेष करून तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये असू दे आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये प्रेमळ देव बापा तू आम्हा सर्वांना स्पर्श कर, नवीन कर, आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घ्या. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. ही सर्व भक्ती तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. डिसेंबर महिना लागताच नाताळाची चाहूल आपल्याला लागलेली असते आणि त्याची तयारी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये सुरू झालेली असते. चर्चमध्ये देखील त्याची तयारी सुरू झालेली आहे. ख्रिस्त जन्मोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज भक्तीमध्ये आपल्या सर्वांना येणारं, सर्वांच्या परिचयाच्या, सर्वांच्या आवडीचं गीत आपण गाऊया. उपासना संगीतामधून 78 नंबरचं येता येता का बेथलहेमा येता का. आपण सर्वजण मिळून गाऊया आणि परमेश्वर देव बापाची आराधना यावेळेस करूया. येता येता का बेथलहेमा येता का. येता येता का
विठ्ठल हे माये टाका दूता संगे जय जयकारे गगनावरी टाका दूता संगे जय जयकारे गगनावरी टाका तन्मय झाला का आपण आपण भुलला का तन्मय झाला का आपण आपण भुलला का या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का ख्रिस्तच माझे जीवन अक्षर निश्चय झाला का ख्रिस्तच माझे जीवन अक्षर निश्चय झाला का या ओघाता का हर्षे नर्तन करिता का या ओघाता का हर्षे नर्तन करिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का एका एका का विठ्ठल हे माने टाका वेदा वेदा का विठ्ठल हे माने टाका दूता संगे जय जयकारे गगनावरी टाका दूता संगे जय जयकारे गगनावरी टाका. पवित्र शास्त्रामधून या समयी एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 26 आपण काढूया. स्तोत्र संहिता 26 दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे. आणि दावीद राजा या स्तोत्रामध्ये या प्रकारे म्हणतो, हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेविला आहे. मी घसरणार नाही. हे परमेश्वरा मला कसास लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करीतो. दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. हे परमेश्वरा मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन. म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णीन. हे परमेश्वरा तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्याबरोबर माझा प्राण काढून नेऊ नको. त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत.
त्यांचा उजवा हात लाचलुचपतीने भरलेला आहे. मी तर सात्विकपणे वागेन. माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये सात्विकतेचा दावा करतो. म्हणजे तो म्हणतो की मी सात्विकपणे वागलो आहे. आणि हे तो कोणाला बोलतोय? हे तो परमेश्वर देवाला बोलतोय. तो असं म्हणतो की हे परमेश्वरा, माझा न्याय कर. परमेश्वराला तो म्हणतो की तू माझा न्याय कर. का न्याय कर? कारण मी सात्विकपणे वागलो आहे. प्रियांनो, मनुष्यासमोर कदाचित आम्ही म्हणणार की मी चांगला आहे, मी खरं बोलतो. मनुष्यासमोर आम्ही आमची चांगली बाजू मांडू शकतो. परंतु परमेश्वराच्या समोर उभं राहून हे म्हणण्याकरिता की मी सात्विकपणे वागलो आहे, आम्हाला मोठ्या धैर्याची गरज आहे. मनुष्याला कदाचित आम्ही फसवणार, परंतु परमेश्वर देव जो आम्हाला जाणतो, जो आम्हाला ओळखतो, आमचा एकही विचार, आमचा एकही शब्द जो त्याच्यापासून लपलेला नाही, त्या परमेश्वराच्या समोर आम्ही उभं राहून जेव्हा या गोष्टीचा दावा करतो की होय परमेश्वर देवा मी असा आहे, त्यासाठी मोठ्या धैर्याची गरज आहे. कारण परमेश्वराला आम्ही फसवू शकत नाही. प्रियांनो, कोण मनुष्य परमेश्वराच्या समोर उभं राहून अशा प्रकारचा दावा करू शकतो किंवा अशा प्रकारे बोलू शकतो? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण सरळ आहे, तोच व्यक्ती केवळ या प्रकारे परमेश्वराच्या समोर उभं राहून बोलू शकतो. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की दावीद राजाला परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती म्हटलेला आहे. ज्याचं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने सरळ आहे, जो परमेश्वराच्या समोर नीट चालणारा आहे, तोच व्यक्ती. आज जेव्हा तुम्ही आणि मी या जगामध्ये आहोत, तेव्हा तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या समोर उभं राहण्याची तयारी आमची असायला पाहिजे. ते धैर्य आमच्याकडे असायला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही या प्रकारे परमेश्वराच्या समोर उभं राहतो, ज्यावेळेस हे धैर्य आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त झालेलं आहे, ज्यावेळेस आम्ही या प्रकारे परमेश्वरावर आमची भिस्त टाकलेली आहे, तो म्हणतो की मी घसरणार नाही, मी घसरणार नाही. त्याने माझा पाय प्रशस्त स्थळी त्याने स्थिर केलेला आहे आणि म्हणून मी घसरणार नाही. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर आधार पाहिजे, तर मग आम्हाला आमची तयारी असायला पाहिजे परमेश्वर देवबापाच्या समोर उभं राहण्याची. आणि जे लोक परमेश्वराच्या समोर उभं राहू शकतात, ते लोक त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की मी प्रगटपणे परमेश्वराचा धन्यवाद करेन, त्याची स्तुती करेन, त्याला धन्यवाद देईन. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. या समयी आपल्या क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना आपण करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि त्यांच्या बरोबर काही वेळ आपण स्तुतीमध्ये राहूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आपण इथे एकत्र जमलोय, आपण देवाची यावेळेस भक्ती करूया. कारण की तिने आपल्यासाठी एवढं सर्व काही केलं आहे, सुंदरशी संधी दिली आहे आपल्याला. म्हणून ही संधी वाया न घालवता आपण तिची स्तुती आराधना करूया. पहिलं गीत उपासना संगीतामधून म्हणूया, किती गोड किती रे नाम तव वाटे. उपासना संगीतामधून 45 नंबरचं गीत आहे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या उले तळतळे
खरोखर प्रभू येशू देवाचं नाव गोड आहे आणि आपल्या सोबती आहे तो. यापुढे आपण दुसरं गीत गाऊया. नाम येशूची आवडी उपासना संगीतामधून 113 नंबरचं गीत आहे. गीत गाऊ. याच्यानंतर आपण जे गीत गाणार आहे त्याचं नाव आहे धन्यवाद येशूला. आपल्या सर्वांना येणार असं गीत आहे. आपण जोरांनी टाळ्या वाजवून हे गीत म्हणूया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला,
आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रार्थना जात असताना सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो हे गीत म्हणूया. के मालिक तुम्ही हो, सर्व सृष्टी
करूया. देवप्पा आमचा सांभाळ केला पूर्ण आठवडाभर, आमच्या कामात तू आमचं रक्षण केलं, आमच्या प्रियजनांचं तू सहाय्य केलं देवप्पा. म्हणून कारण देवप्पा तू सर्वांना इथे आणलंस, मोठं गोष्ट आहे देवप्पा. कारण की या संकटाच्या दिवशी तू या सर्वांचा बचाव करत आहे, त्यासाठी मी तुझे उपकार मानतो देवप्पा. आमच्या मंडळीला असंच हसत खेळत तू सर्व कार्यक्रमाची पूर्णता होऊ दे देवप्पा. आमच्या तू सोबती आहे म्हणून तुझे उपकार मानतो देवप्पा. जे येऊ नाही शकले देवप्पा त्यांना येण्यास मन दे. अगर काही कारणामुळे येऊ नाही शकले देवप्पा, त्या कारणावर आम्ही प्रार्थना करतो देवप्पा. त्यांच्या घरावर आशीर्वाद देतो देवप्पा, अशी प्रार्थना करतो काढणारा प्रभू येशूच्या नावाने मागतो नाही. आमेन. या समयी आपण वचनांकडे जाऊया आणि आजचा जो संदेश आहे त्याकडे आपलं लक्ष लावूया. पहिले शमूएल आपण काढूया. पहिले शमूएल याचा अध्याय 1. पहिले शमूएल याचा अध्याय 1 आणि वचन 20 तुमच्याकरिता मी वाचत आहे. पहिले शमूएल अध्याय 1 आणि वचन 20. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल असे ठेविले. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो प्रभू. या समयी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे आणि प्रभू देव बापा, या वचनांवर आम्ही मनन करीत असताना पैत देव बापा, तुझा संदेश आमच्याकडे येत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आमच्यावर ओत, आम्हाला नवीन कर आणि परमेश्वर देव बापा, तुझं आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनाकडून करून घे. होय प्रेमळ परमेश्वर देव बापा, ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची कर. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, या शास्त्रभागामध्ये एका बाळाच्या जन्माबद्दल आम्ही वाचतो आणि या ठिकाणी आम्ही हे वाचतो की या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल असे ठेविले. या ठिकाणी आम्ही बाळ शमूएल याच्या जन्माविषयी पाहतो. मागच्या रविवारी आपण कोणाच्या जन्माविषयी पाहिलं? कोणाला आठवतं? मागच्या रविवारी कोणाच्या जन्माबद्दल आपण पाहिलं? मला असं वाटतं मी चेंज करावं, मी मागच्या संदेशावर परत येऊ. येस, इसाहाक बरोबर उत्तर आहे. मागच्या रविवारी आपण इसाहाकाच्या जन्माविषयी पाहिलं आणि इसाहाकाच्या जन्माकडे पाहत असताना आपण त्यामधून ज्या महत्वाच्या गोष्टी पाहिल्यात, जो संदेश आमच्याकडं त्या ठिकाणी आला, त्यामध्ये आम्ही पहिल्याने पाहिलं की परमेश्वराला काही अशक्य आहे काय. आमच्या जीवनासंबंधाने देखील हे तितकंच सत्य आहे की परमेश्वराला काही अशक्य आहे काय. आमच्या जीवनामध्ये हा परमेश्वर देव सर्व काही करण्यास सामर्थ्यशाली आहे, त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. त्यानंतर आम्ही पाहिलं की देवाजवळ आमच्यासाठी व्यवस्था आणि पुरवठा आहे, ज्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. परमेश्वर देव ज्याच्याकडं आमच्यासाठी व्यवस्था आहे, पुरवठा आहे, त्यावर आम्ही आमची भिस्त टाकू शकतो, आम्ही स्वस्थ राहू शकतो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. कदाचित थोडी वाट आम्हाला पाहावी लागेल आमच्या जीवनात, परंतु परमेश्वर देव विश्वासू परमेश्वर आहे. आणि मग आम्ही शेवटचं त्यामध्ये पाहिलं होतं की जर आम्ही देवाचा शब्द ऐकतो तर मग आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचे माध्यम होऊ शकतो. आज आपण शमूएलाकडं, हन्नेकडं आपलं लक्ष लावणार आहोत आणि यांच्या जीवनाकडून, बाळ शमूएल याच्या जन्माकडून आज आम्हाला काय पाहायला भेटतं त्याकडे आपण लक्ष लावणार आहोत. ज्यावेळेस आम्ही 20वं वचन वाचलं
त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की हन्नेचे दिवस पूर्ण झाले, तिला पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव तिने शमूएल ठेवलं. परंतु या वचन 20च्या आधीची जी वचने आहेत, जर आम्ही त्यामध्ये लक्ष लावलं तर पुष्कळ काही त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. हन्नेची परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी माहित आहे की तिला काही मूलबाळ नव्हतं. हन्नेच्या मिस्टरांचं नाव काय, पतींचं नाव काय? यस, एल्काना. हन्नेच्या पतीचं नाव एल्काना. आणि आम्हाला माहिती आहे की हा एल्काना, ज्याला 2 पत्नी आहेत, एका पत्नीला मूलबाळ आहे आणि हन्नेला काही मूलबाळ नाही. या एल्काना बद्दल आम्हाला हे देखील माहित आहे की तो प्रत्येक वर्षी शिलो या ठिकाणी जायचा, देवाच्या मंदिरामध्ये जाऊन यज्ञ तो करायचा, आराधना तो करायचा. आणि ज्या वेळेला तो आपल्या सर्व कुटुंबासह त्या ठिकाणी जात असे, त्या मंदिरामध्ये यज्ञ करीत असताना, त्या ठिकाणी आराधना करत असताना पनिन्ना जी आहे ती हन्नेला कशा प्रकारे चिडवायची. आणि या सर्वामुळं हन्ना जी आहे ती आतल्या आत कुडत आहे, ती मनस्वी, ती क्लेश तिला होत आहे, दुःखामध्ये तिला आम्ही पाहतो. आणि मग अशा समयी ती परमेश्वराच्या समोर बसलेली आम्हाला दिसून येते. परमेश्वरासोबत बोलताना आम्ही तिला पाहतो. ती परमेश्वरासोबत बोलत आहे, परंतु तिचे शब्द कानावर येत नाहीत. ती मनातल्या मनात परमेश्वराबरोबर बोलत आहे. आणि मग या सर्व परिस्थितीनंतर आम्ही वचन 20 वर येतो, ज्या ठिकाणी आम्हाला शमूएल बाळाचा जन्म पाहायला भेटतो. हा परमेश्वराकडे मागितला आहे असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल ठेवले. प्रियांनो, आज शमूएलाकडं, हन्नेकडं आम्ही पाहत असताना जी पहिली गोष्ट आज आमच्यासाठी आहे ती ही की पुष्कळदा मनुष्याला तुमचं आणि देवाचं जे नातं आहे ते समजत नाही. लक्षात आलं काय सांगते मी तुम्हाला? की पुष्कळदा देव आणि मी आमच्यामध्ये जे नातं आहे, परमेश्वर देव ज्या प्रकारे मंडळीचा मस्तक आहे, सर्व मंडळी बरोबर ज्या प्रकारे तो एकाच वेळेला नातेसंबंधामध्ये आहे, त्याच वेळेला तो या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या प्रत्येकाबरोबर देखील वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये आहे. देव आणि मी आमच्यामधलं जे नातेसंबंध आहे याविषयी मी बोलत आहे की जे पुष्कळदा मनुष्याला, पुष्कळदा लोकांना, जगाला कळत नाही, समजत नाही. तर आपला प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. आम्ही काय करतो की आम्ही लगेच न्याय करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही लगेच अंदाजा लावत असतो की कोणता व्यक्ती कसा आहे, कोण धार्मिक आहे, कोण धार्मिक नाही, कोण प्रार्थना करणार आहे, कोण प्रार्थना करणारा नाही. आम्ही व्यक्तीला, आम्ही परिस्थितीला पाहून त्याच्याविषयी अंदाजा लावतो की हा व्यक्ती कसा आहे. आम्ही न्याय करतो पुष्कळदा, परंतु आमचा अंदाजा, आमचा न्याय हा प्रत्येक वेळेला योग्यच असतो किंवा प्रत्येक वेळेला तो बरोबरच असतो हे आम्हाला सांगता येत नाही. पुष्कळदा आम्ही व्यक्तीविषयी चुकीचा अंदाजा बांधतो, पुष्कळदा चुकीचा न्याय आमचा असतो. ज्यावेळेस आम्ही हन्नेकडे पाहतो, जेव्हा ती मंदिरामध्ये बसलेली आहे आणि मंदिरामध्ये बसून ती मनातल्या मनात देवाबरोबर बोलत आहे, तिला क्लेश होत आहे, म्हणून ती देवाबरोबर बोलत असताना एवढी त्याच्यामध्ये विलीन होऊन गेलेली आहे, एवढी मग्न होऊन गेलेली आहे की तिला तिच्या भोवतालच्या परिस्थितीचं फारसं भान नाहीये. ती बोलत आहे परमेश्वराबरोबर, तिचे डोळे बंद आहेत, तिचे होठ हलतायत, परंतु शब्द तिचा ऐकू येत नाही. आणि या स्थितीमध्ये एली याजक त्याच्या आसनावर बसलेला आहे आणि एली जो आहे हा हन्नेचं परीक्षण करत आहे. तो तिच्या मुखाकडे पाहत आहे आणि तिच्याकडे पाहत असताना एलीला काय वाटलं की हन्ना नशेमध्ये आहे. आणि तो तिला म्हणतो की बाई, तू किती वेळ या नशेमध्ये राहणार आहेस, तू यामधून मुक्त का होत नाहीस. एलीला असं वाटलं की हन्नेने
ती एखाद्या नशेमध्ये आहे, परंतु हन्ना ही देवाबरोबर बोलण्यामध्ये मग्न झालेली होती. पुष्कळदा हीच बाब घडते की मनुष्य आम्ही इतरांकडे पाहतो आणि त्याच्याविषयी अंदाजा बांधण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की लोक माझ्याविषयी काय म्हणतायत यापेक्षा परमेश्वर माझ्याविषयी काय बोलतो याकडे माझं जास्त लक्ष असावं. परमेश्वराबरोबरचं जे माझं नातं आहे ते मी मनुष्याकरिता विस्कळीत होऊ देऊ नये. कदाचित मनुष्याला नाही समजणार, परंतु मला माझ्या देवाबरोबरचं जे नातं आहे ते आणखीन मजबूत करायचं आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, त्याची शिकवण असेल किंवा त्याच्या जीवनाकडे आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा स्वर्गातील पिता यांच्यामध्ये जे नातं होतं, यांच्यामध्ये जी ऐक्यता होती, ती देखील लोकांना समजली नाही. प्रभू येशू ख्रिस्त जे शिकवण देत होता ते देखील लोकांना समजत नव्हतं. पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटते की त्याच्यावर हे आरोप लागले की हा दुर्भाषण करतो. पुष्कळदा लोकांनी म्हटलं की हा सैतानाच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी करतो. पुष्कळदा आम्ही पाहतो की याला भूत लागलं आहे काय, हा वेडा झाला आहे काय, हा हे कसं काय आम्हाला सांगू शकतो. आरोप आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर लावताना आम्ही लोकांना पाहतो. शास्त्री असतील, परुषी असतील, नियमशास्त्राचे शिक्षक असतील, त्यांच्या जीवनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा स्वर्गातील पिता यांच्यामधलं जे नातं आहे ते या लोकांना समजलं नाही. आज तुम्हाला आणि मला या दिवसांमध्ये ही संधी आहे, जेव्हा आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाकडे वाटचाल करीत आहोत, तेव्हा आम्हाला याची गरज वाटते काय की मी माझे देवाबरोबरचे नातेसंबंध पडताळून पाहावे, मी त्याचं परीक्षण करावं. मला गरज वाटते का की मी हे माझे देवाबरोबरचे नातेसंबंध अधिक मजबूत करावे. आम्हाला याची आवश्यकता वाटते काय. जर आम्हाला त्याची आवश्यकता वाटते तर आमच्यासाठी या दिवसांमध्ये एक उत्तम संधी आहे. कारण जोपर्यंत देवाबरोबरचं माझं नातेसंबंध हे मजबूत नाही, तोपर्यंत ज्या आनंदाची तयारी मी करत आहे त्याचा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये येणार नाही. प्रियांनो, देवाबरोबरील आमचे नातेसंबंध हे आमच्या या सर्व तयारीवर मोठा प्रभाव टाकणारे, मोठा परिणाम घडविणारे आहेत. ज्या लोकांच्या जीवनामध्ये देवाबरोबरच्या वैयक्तिक नातेसंबंधांचा अनुभव नाही, त्या लोकांना ख्रिस्त जन्मोत्सवाचा खरा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. आमच्यासाठी पुष्कळदा दरवर्षी येणाऱ्या सणाप्रमाणे हा एक सण असू शकतो, एक फॉर्मॅलिटी आमच्यासाठी असू शकते, परंतु ज्या लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताबरोबरचा वैयक्तिक अनुभव आहे त्यांच्यासाठी हा फक्त एक सण, फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये, तर हा आमच्या जीवनातील असा आनंद आहे की जो कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ शकत नाही. तो आनंद प्रियांनो तुम्हाला आणि मला या दिवसांमध्ये अनुभवता येईल जर आम्ही माझे आणि देवाचे, आपण आपले आणि देवाचे नातेसंबंध याकडे लक्ष दिलं तर. प्रियांनो, दुसरी गोष्ट आम्हाला शमूएलाच्या जीवनाकडे पाहत असताना ही शिकायला भेटते की देवाची वाणी ऐकून त्याला समर्पित व्हा. देवाची वाणी ऐकून त्याला समर्पित व्हा. जर आम्ही पहिले शमूएल याचा अध्याय 3 आमच्या समोर ठेवला तर या तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला शमूएलाला परमेश्वराने केलेलं पाचारण आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. या शमूएलाच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची वाणी आणि त्याप्रती त्याचं समर्पण आम्हाला पाहायला भेटतं. परमेश्वर देव हा जिवंत आहे, तो जिवंत आहे, तो बोलणारा आहे. हा परमेश्वर देव आम्हास पाचारण करणारा आहे, आम्हाला बोलावणारा आणि आमच्याशी बोलणारा तो आहे. ज्यावेळेस आम्ही शमूएलाच्या जीवनाकडे पाहतो
त्याच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर देवबापाची वाणी पाहायला भेटते. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवबापाची वाणी आम्ही ऐकलेली आहे काय? कधी कधी आम्हाला असं वाटेल की ज्या लोकांना परमेश्वर देवबाप सेवा करण्यासाठी बोलावतो त्याच लोकांशी परमेश्वर देवबाप बोलेल. परंतु प्रियांनो, आज एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रत्येकाला देवाने पाचारण केलेलं आहे, आज ज्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने देवाची लेकर होण्याचा अधिकार मिळालेला आहे, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची वाणी आहे. अडचण काय आहे की पुष्कळदा आम्हाला ती वाणी ओळखता येत नाही, पुष्कळदा आम्ही ती वाणी समजून घेत नाही, पुष्कळदा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून टाकतो, पुष्कळदा आम्ही स्वतःला या जगातील गोष्टींमध्ये इतकं व्यस्त करून घेतलेलं आहे की आमच्याकडं वेळच नाही की आम्ही परमेश्वराच्या वाणीकडं कान द्यावं, आम्ही ती ऐकावी. परंतु आज लक्षात घ्या, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाची वाणी आहे. जर आम्ही ती ऐकतो आणि त्यासाठी जर आम्ही समर्पण करतो तर निश्चित त्याचा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. प्रियांनो, पुष्कळदा देवाची वाणी समजायला आम्हाला कठीण जाईल. आम्ही शमूएलाच्या जीवनात देखील तेच पाहतो. ज्यावेळेस त्याने परमेश्वर देवबापाने शमूएलाला हाक मारली, शमूएलाला ते समजलं नाही. त्याला असं वाटलं की एली याजक मला बोलवत आहे. शमूएल एलीकडे जातो आणि म्हणतो की तुम्ही मला बोलवलं का, काय आज्ञा आहे? तो एकदा जातो, तो दोनदा जातो, तो तीनदा जातो. त्याला असं वाटतं की एली मला हाक मारत आहे. परंतु एलीच्या लक्षात येतं की शमूएलाला परमेश्वर हाक मारत आहे. आणि मग एली त्याला सांगतो की आता जर पुन्हा तू आवाज ऐकला, पुन्हा जर तू वाणी ऐकली तर म्हण की बोल, तुझा दास ऐकत आहे. पुष्कळदा कोणीतरी आमचं मार्गदर्शन करावं याची आवश्यकता पडू शकते. परंतु ही गोष्ट मात्र निश्चित आहे की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराची वाणी आहे. मग प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ती वाणी ऐकतो, ती समजतो आणि मग आमच्यासाठी महत्वाचं असतं की आम्ही त्याकरिता आमचं समर्पण देखील करावं, त्याकरिता आम्ही समर्पण देखील करावं. पुष्कळांच्या बाबतीत आम्हाला हे पाहायला भेटतं की समर्पणाचा अभाव त्या ठिकाणी असतो. परमेश्वर देवबाप वेगवेगळ्या परिस्थितींमधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून, त्याच्या वचनांमधून आमच्यासोबत बोलत असतो. आम्ही काय करावं याचं मार्गदर्शन तो आम्हाला करत असतो. परंतु पुष्कळदा त्याकरिता जे समर्पण पाहिजे असतं त्याचा अभाव आपल्याला दिसून येतो. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये समर्पणाची गरज आहे. ज्यावेळेस परमेश्वराची वाणी ऐकून आम्ही त्याप्रती आम्ही समर्पित होतो, त्यावेळेला आम्हाला परमेश्वरापासून सामर्थ्य प्राप्त होतं. शमूएलाने ज्यावेळेस पहिल्याने परमेश्वराची वाणी ऐकली, त्याला समजली नाही. ज्यावेळेस त्याने परमेश्वराचं ऐकलं त्यानंतर तो घाबरला. मी एलीला कसं जाऊन सांगू, समजत नाहीये, भीती वाटत आहे. परंतु त्यानंतर आम्ही पाहतो की हाच शमूएल एक मोठा संदेष्टा झाला. कदाचित सुरुवातीला अडचण जाईल, परंतु जर आम्ही त्याकडे लक्ष पुरवलं तर निश्चित आम्हाला समजून येईल की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये माझ्या बरोबर तो कसं बोलतो, तो माझं कसं मार्गदर्शन करतो. प्रियांनो, हाच शमूएल जो सुरुवातीला एली याजकाला सांगायला घाबरत होता, हाच शमूएल आम्ही पाहतो की राजाच्या समोर उभा राहतो आणि त्याचा निषेध करतो. हे बळ, हे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं जेव्हा आम्ही परमेश्वराची वाणी ऐकतो आणि त्या वाणीकरिता ज्यावेळेस आम्ही आमचं समर्पण करतो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील आम्हाला त्याच्या पित्याची वाणी पाहायला भेटते. आकाश उघडल्या गेलं आणि वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका, याचं तुम्ही ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं की पूर्णपणे समर्पित. जो ख्रिस्त
जो बाळ आमच्याकरिता या जगामध्ये आला, जो ख्रिस्त आमच्याकरिता या जगामध्ये आला, प्रियांनो, त्याचं समर्पित जीवन आम्हाला पाहायला भेटतं. ज्यावेळेस आम्ही शमूएल बाळाकडे पाहतो, तो लहानपणापासून देवाच्या मंदिरामध्ये वाढलेला आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, तो त्याच्या आईला म्हणतो की मी माझ्या पित्याच्या घरात असावं हे बरं नाही काय. आम्ही पाहतो की लहानपणापासूनच त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराकरिता ते समर्पण आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो. आणि आज त्याचीच गरज आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये आहे. परंतु प्रश्न पडू शकतो की परमेश्वराची वाणी आम्हाला कुठं ऐकायला येईल आणि कशासाठी ऐकायला येईल, है ना. परमेश्वराची वाणी आम्हाला कुठं ऐकायला येईल आणि कशासाठी ऐकायला येईल. प्रियांनो, पुष्कळदा असं होतं की परमेश्वराची वाणी ऐकण्याकरिता किंवा परमेश्वराचा आवाज आम्हाला ऐकायचा असतो, तो आमच्या स्वार्थाकरिता. आम्ही काय करावं, आम्हाला कुठं यश मिळेल, आम्ही काय. पुष्कळदा आम्ही परमेश्वराची वाणी ऐकतो ती आमच्या स्वार्थाकरिता ऐकण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर परमेश्वर देव हा बोलणारा आहे. ज्या प्रत्येकाबरोबर तो बोलत होता त्या प्रत्येकाला त्याने पाचारण केलेलं आहे, त्या प्रत्येकावर त्याने जबाबदारी सोपवलेली आहे, त्या प्रत्येकाला त्याने संदेश दिलेला आहे. प्रियांनो, परमेश्वर देव हा गमतीचा विषय नाहीये. परमेश्वर देव हा आमच्यासोबत बोलणारा आहे. त्याच्या आम्ही पाहतो की शमूएलाच्या जीवनामध्ये मंदिरामध्ये त्याला परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही त्याची वाणी ऐकू शकतो. आणि परमेश्वर देवबाप कशासाठी आमच्या बरोबर बोलतो, तर आम्हास पाचारण करण्यासाठी, आमच्यावर जबाबदारी देण्याकरिता तो आमच्या बरोबर बोलत असतो. आणि म्हणून त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावावं. आमच्या स्वार्थासाठी आम्ही देवाची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करू नये, तर आम्ही त्याच्या गौरवासाठी, आमचं पाचारण समजून घेण्याकरिता, आमची जबाबदारी समजून घेण्याकरिता आम्ही आमचं लक्ष जे आहे ते परमेश्वर देवबापाच्या वाणीकडे लावायला पाहिजे प्रियांनो. आणि मग ज्यावेळेस परमेश्वराची वाणी आमच्या जीवनात आहे त्याप्रती आमचं समर्पण आहे. आणि मग या सर्वाचा परिणाम काय होतो, या सर्वाचा परिणाम वचन 19 मध्ये आम्ही पाहतो. 3रा अध्याय आणि वचन 19 मध्ये असं म्हटलेलं आहे, शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. शमूएल वाढत वाढत गेला आणि त्याची वाढ होत असताना परमेश्वर त्याच्या समागमे असे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ती बाब आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची वाणी आहे, तर मग आमचं जीवन पुढे जात असताना परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची समक्षता आम्हाला आमच्या जीवनात पाहायला भेटते. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी म्हटलेली आहे की त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाची वाणी ऐकतो, देव आमची वाणी आशीर्वादित करतो. कठीण आहे काय? सोपं आहे ना. जर आम्ही देवाचं ऐकलं, त्याचा आदर जर आम्ही केला, तर आम्ही जे काही बोलतो देव त्याचा आदर करतो, देव आमची वाणी आशीर्वादित करतो. पुष्कळदा आम्ही देवाचं ऐकत नाही आणि मग पुष्कळदा आमचं देखील ऐकल्या जात नाही आणि मग आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखी आणि निराश राहतो की देव आमचं ऐकत नाही. आपण असं म्हणूया की ज्यावेळेस आम्ही बोलतो त्या अगोदर आम्ही ऐकणारे बनूया, आदर करणारे बनूया. ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी ऐकणार, देव आमच्या वाणीचा आदर करणार. ज्याने शमूएलाचं एकही वचन वाया जाऊ दिलं नाही, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. ज्याने त्याला पाचारण केलं, आज त्यानेच तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. आणि तो बदलणारा परमेश्वर नाही, तो बदलणारा परमेश्वर नाही. तो आमच्या वाणीचा आदर करेल, आशीर्वादित करेल. आणि मग ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करू, ज्यावेळेस आम्ही इतरांबरोबर बोलू, प्रियांनो, लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवबापाचं अद्भुत कार्य त्या ठिकाणी घडून येईल. आणि म्हणून त्याकरिता या दिवसांमध्ये आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये देऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाकडे जात असताना आज शमूएलाच्या जीवनामधून आम्हाला या गोष्टी शिकायला भेटतात. देवाबरोबरचं आपलं नातं या दिवसांमध्ये चांगलं करून घ्या.
त्याची वाणी ऐका, त्यासाठी समर्पित व्हा. देवाची वाणी ऐका, तो तुमच्या वाणीचा आदर करेल. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आज परमेश्वर देव या वचनांच्या द्वारे आमच्या सोबत काय बोलू इच्छितो त्याकडे लक्ष लावा. आज आम्हाला याची गरज आहे काय? आमच्या जीवनामध्ये आमचं देवाबरोबरचं नातं आम्ही एक वार पुन्हा तपासून पाहावं आणि ते मजबूत करण्याकरिता आम्ही देवासमोर यावं. आतापर्यंत आम्ही त्याची वाणी आमच्या स्वार्थासाठी ऐकण्याचा प्रयत्न केला असेल, आमच्या फायद्यासाठी ऐकण्याचा प्रयत्न केला असेल. आज त्याच्याकरिता त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. तो आमच्याशी काय बोलू इच्छितो आणि त्याकरिता मग समर्पण देखील करा. होय प्रभू, आज आमचं सहाय्य कर. पुष्कळदा प्रभू देवबापा आम्ही तुझं ऐकत नाही आणि अपेक्षा करतो की तू आमचं ऐकावं. आमचं सहाय्य कर प्रभू. प्रभू देवबापा आमचं सहाय्य कर, आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही तुझ्या समोर आहोत. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस आणि ओळखतोस प्रभू. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस आणि ओळखतोस प्रभू. तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलत राहा, आम्हास आशीर्वादित कर. तुझे आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंत देव परात्पर हे गीत आपण गाऊया. आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.